हाय हॅलो नमस्ते. सध्या चिपळूणमध्ये खूप थंडी आहे. या वर्षीच्या वातावरणाने कहर केला आहे. पाऊस संपला आहे, थंडी सुरू झाली. अरे थोडासा श्वास तरी घेऊ दे. बट एनिवे बॅक टू अवर सब्जेक्ट. आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे खूप थंडी आहे आणि त्या ठिकाणाचं नाव मी तुम्हाला आता सांगणार नाही आहे. सो पुढे बघूया. पहाटेचा धुका खूप पडला आहे आणि आम्ही दोघी चाललोय शिवाच्या घरी, कारण आमच्यासोबत खूप जण येणार आहेत. चला बघूया. तर या आहेत काकी, मम्मी, पार्थ आणि ही शिवा आणि ही मी. आणि हा खूप इम्पॉर्टंट माणूस आहे का ते तुम्हाला पुढे समजेलच. कारमध्ये पेट्रोल भरून आम्ही निघालो पुढच्या वाटचालीसाठी आणि पहाटेचा सूर्य खूप छान उगवला होता. आणि हा आहे चिपळूणचा कोयने घाट, जो की खूप छान दिसत होता. आणि रघुवीर घाटात पहाटे पहाटे आम्हाला ही माकडे दिसली. कोयना घाट उतरल्यानंतर तिथे हे हॉटेल शिवप्रसाद आहे, जिथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो. तिथे आम्ही मिसळ आणि कांदा पोहे घेतले होते. त्याचबरोबर आम्ही चहासुद्धा घेतला होता. जर तुम्ही कधी इथे आलात तर इथला चहा नक्की ट्राय करा, बिकॉज इथली टेस्ट खूप छान आहे. काकी आरामात चहा पित आहेत आणि आम्ही तिथे त्यांचा वेट करत होतो. मला फोटो काढण्यासाठी माणूस हवा होता, त्यासाठी आम्ही तिथल्या दादाला बोलवलं. ही बॅग मला माझ्या फ्रेंडने दिली आहे, जी की खूप छान आहे. एकदम एस्थेटिक आणि क्लासी लुक देत आहे. आणि ह्यावरचं वर्क हँडमेड आहेत, जो की खूप छान असा लुक देतोय. तुमचं हे बघ, इतकं साहित्य बघून तुम्हाला समजलंच असेल की काहीतरी फंक्शन आहे. तर लग्नासाठी आम्ही चाललोय आणि हा आहे नवरदेव, जो की खूप इम्पॉर्टंट आहे. अशोक मोदी कंदी पेढेवाले. पेढे आणि ऊस बघून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही आलो आहे सातारामध्ये. आणि आजही तिथे बैलगाड्यावरनं ऊस घेऊन गेलं जातं. टाइमपाससाठी आम्ही ह्या नळ्या खात होतो. गौरी हाक मार. चहा नको, चहा नको, नको नको चहा. आता काकींच्या माहेरात आलोय. ह्या माणसाचे उतरायचे कष्ट बघा, किती कष्ट घेतोय हा. इथे आम्ही फंक्शनच्या साहित्यांची लिस्ट काढत होतो आणि तिथे आजी वगैरे आल्या होत्या, ज्या की आम्हाला सर्व साहित्य सांगत होत्या आणि त्या मी लिहून घेत होते. माझी मम्मी फर्स्ट टाइम साताऱ्याला आली होती, सो तिच्यासाठी सर्वच नवीन होतं. तर ती तिथल्या काकींना विचारत होते हे काय ते काय. 60 रुपये 65 गावठी म्हणजे करतो ना. मी तुम्हाला टेकडी दाखवते. जर तुम्ही माझे गेल्या टायमाचे साताऱ्याचे व्लॉग्स बघितला असाल तर त्यामध्ये आम्ही या टेकडेश्वरती गेलो होतो. तर आम्ही आलो आहे राजापूरला, जे की शिवाचं गाव आहे आणि इथेच लग्न आहे. तर लग्नघरात आम्ही पोहोचलेलो आहे. लग्नाच्या अक्षतांची तयारी चालू आहे. करवली बाईची मेहंदी. हा
शिवाचा मामा आहे आणि तुम्हाला पुढे समजेल की तो नक्की काय करतो. इकडे अशी पद्धत आहे की लग्नाच्या आधी घराच्या भिंतीवर असं काढलं जातं. जेवण वगैरे झाले आणि आता मी नवरदेवची मेहंदी काढायला बसलोय. एकदम शांत. चला बाय बाय. रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आता सर्वांची मेहंदी काढून झालेली आहे आणि उद्यापासून मेन लग्नाचा कार्यक्रम स्टार्ट होणार आहे. तर आपण उद्या भेटूया. हा व्लॉग मी इथेच थांबवते. बाय बाय.